Hello, welcome to this video. Today we will discuss about poem Swapna Karu Sakar. This is serial number 16 from your textbook. Swapna Karu Sakar means let the dream come true, and this is written by Mr. Kishore Pathak. So without further delay, let's begin our Swapna Karu Sakar. Before starting our Swapna Karu Sakar poem today, I just need to let you know few things. There are few things you should not forget while studying poem. Meaning, कवितेचा अभ्यास करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. इन हिंदी, कविता पढ़ते समय कुछ बातें आपको याद रखनी चाहिए. फर्स्ट वन, कविता बहुतेक वेळा एका विषयाभोवती फिरत असते किंवा कविता मुख्य विषयाच्या संदर्भात बहुतेक वेळा उपविषयांभोवती फिरत असते. मीनिंग, the poem most of the time revolves around one subject, or the poem most of the time revolves around sub-subjects with reference to main subject. One more time, meaning, कविता बहुतेक वेळा एका विषयाभोवती फिरत असते. The poem most of the time revolves around one subject. Remember this. Second point, त्या कवितेतील बहुतेक उत्तरांमध्ये तुम्हाला काही ठराविक शब्द वापरायचे असतात. Meaning, there are few words that you need to use in most of the answers from that poem. In Hindi, आपको उस कविता के अधिकांश उत्तरों में कुछ टिपिकल शब्दों का उपयोग करना होगा. Next point. Now, where to find these words? Well, you can get this from short description under name of poem or at the start of a new chapter. Meaning, हे शब्द कुठे शोधावेत तर कवितांच्या नावाखाली किंवा सुरुवातीच्या वर्णनातून हे शब्द मिळू शकतात. इन हिंदी, इन शब्दों को कहाँ से मिलाना है या गेस करना है, तो ये संक्षिप्त विवरण जो होता है कविता के स्टार्ट में या चैप्टर के स्टार्ट में, वहाँ पे ये शब्द मिल जाएंगे. नेक्स्ट पॉइंट, इफ यू कंसिडर दिस पोएम, फॉर दिस पोएम स्वप्न करू साकार, द वर्ड्स आर कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठा आणि एकजुटीचे सामर्थ्य. युअर आन्सर शुड हॅव दीज वर्ड्स इन इट. मीनिंग, या कवितेसाठी कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठान, एकजुटीचे सामर्थ्य हे तुमच्या शब्द उत्तरांमध्ये दिसायला हवेत. मीनिंग इन हिंदी, इस कविता के लिए शब्द है कृषि संस्कृति, श्रम प्रतिष्ठा, एकाग्न सामर्थ्य. आपके उत्तर में ये शब्द होने चाहिए. लास्ट पॉइंट अबाउट दिस पोएम, you need to search for the meaning between the lines or reading beyond the lines. This means there is always some message hidden in poem. You just need to reveal that from your answer. Meaning in Marathi, याचा अर्थ असा आहे की कवितेमध्ये नेहमीच काहीतरी संदेश लपलेला असतो. आपल्या उत्तरामधून तो आपल्याला उघड करणे आवश्यक आहे. इन हिंदी, आपको लाइनों के बीच के अर्थ को खोजने की आवश्यकता है, जिसका अर्थ यह है कि कविता में हमेशा कुछ संदेश छिपा होता है जिसे आपको आपके उत्तर में प्रकट करना होगा. So this is all about how to study poems or how to write answer for poems. Question number 3. First one, खालील काव्य पंक्तीचे रसग्रहण करा. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार. मीनिंग, आवर राइट्स ओवर द सॉइल ऑफ दिस कंट्री, और इस देश की मिट्टी पर हमारा अधिकार है. नेक्स्ट लाइन, नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. लेट्स फुलफिल ड्रीम ऑफ अ न्यू जनरेशन अँड अ न्यू एरा.
चलो एक नई पीढ़ी, एक नए युग का सपना देखते हैं. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार. या ओळीचा शब्दशः अर्थ आहे की या देशाच्या मातीवरती आम्हा सर्वांचा अधिकार आहे असा होतो. This is what the literally meaning, or the line literally means, that we all have rights over the soil of this country. In हिंदी, इस देश की धरती पर हम सभी का अधिकार है. अनदर मीनिंग कुड बी, याचा दूसरा अर्थ असाही होऊ शकतो. इसका दूसरा अर्थ यह हो सकता है की ज्याप्रमाणे या देशाच्या मातीवरती म्हणजे या देशावरती आपला अधिकार आहे, त्याप्रमाणे त्याची काळजी म्हणजे संगोपन हे आपल्याला करावे लागणार आहे. इन इंग्लिश, जस्ट ॲज यू हॅव द राईट टू द सॉइल ऑफ दिस कंट्री, सेम वे यू हॅव टू टेक केअर ऑफ इट. और इन हिंदी, जिस प्रकार देश की मिट्टी पर आपका अधिकार है, उसी प्रकार आपको इस देश की मिट्टी का ध्यान रखना होगा. नेक्स्ट, या देशाच्या सर्वांगीण प्रगतीची जबाबदारी देखील आपल्यावर आहे. इन इंग्लिश, वी आर रिस्पॉन्सिबल फॉर द ओवरऑल प्रोग्रेस ऑफ दिस कंट्री. इन हिंदी, हम इस देश की समग्र प्रगति के लिए भी जिम्मेदार है. दुसरी ओळ आहे, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या ओळीचा अर्थ असा होऊ शकतो की नवीन पिढीने जी नवीन स्वप्ने बघितली आहेत ती आपण साकार करू. म्हणजे त्या देशाच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने आपण जी नवीन स्वप्ने बघितली आहेत ती सारी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू. दिस इज प्रिटी लेंथी सेंटेन्स. The short meaning of this sentence is, all the new dreams that we have seen in terms of overall progress of our country will come true. In हिंदी, उस देश की प्रगति के लिए हमने जो नए सपने देखे हैं वो सभी सच होंगे. त्याचप्रमाणे या ओळीचा अर्थ असा होऊ शकतो की देशाच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील असावे. Remember these words, आर्थिक and सामाजिक. You have to write down this आर्थिक and सामाजिक. In the same way, this line can mean that one should always strive for the economic and social progress of the country. In हिंदी, इसी तरह इस पंक्ति का मतलब यह हो सकता है कि देश की आर्थिक और सामाजिक प्रगति के लिए हमेशा प्रयास करना चाहिए. नेक्स्ट पॉइंट, नवनवीन स्वप्ने बघावीत जेणेकरून ते आपल्या देशाला पुढे नेतील. लेट अस ड्रीम दोज ड्रीम्स दैट विल टेक आवर कंट्री फॉरवर्ड. इन हिंदी, आइए हम नए सपने देखें ताकि वे सपने हमारे देश को आगे ले जाए. लास्ट सेंटेन्स और लास्ट पॉइंट फॉर दिस क्वेश्चन, आपण देशाचा सांभाळ केला पाहिजे व तसे करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. Meaning, we must take care of the country and strive to do so. In हिंदी, हमें देश का ध्यान रखना चाहिए और ऐसा करने का प्रयास करते रहना चाहिए. This is all about the first question. We'll move to next question. Question number 3. Second one, खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा. घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार, शेतामधुनी पिकवू मोती धन हे अपरंपार. फर्स्ट लाइन, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. मीनिंग, ब्राइट न्यू इनकारनेशन बॉर्न फ्रॉम होम. इनकारनेशन मीन्स अवतार. इन हिंदी, हर घर से पैदा हुए उज्ज्वल नए अवतार. या देशाच्या प्रत्येक नागरिकाला एक वेगळे तेज आहे. एव्हरी सिटीजन ऑफ दिस कंट्री हैज अ डिफरंट बिलियन्स. इस देश के प्रत्येक नागरिक की एक अलग प्रतिभा है. हे तेज एका नव्या अवतारात असून हे देशाच्या विकासासाठी महत्वाचे आहे. This brilliance is in a new incarnation
again incarnation is avatar, and it is important for the development of the country. Remember, this development of the country is very important in this poem. In Hindi, यह चमक एक नए अवतार में है और यह देश के विकास के लिए महत्वपूर्ण है. नेक्स्ट सेंटेंस और नेक्स्ट पॉइंट. ज्या देशाची कृषी विषयक प्रगती झाली आहे ते देश अतिशय समृद्ध आहेत. मीनिंग, द कंट्रीज which has made or the country which has made agricultural progress is considered as very prosperous country. Prosperous means समृद्ध. जिस देश ने कृषि प्रगति की है वह देश बहुत समृद्ध है. एग्जाम्पल इज इस्रायल. नेक्स्ट पॉइंट. भारतासारखे प्रगतील देश हे प्रगत देश बनतील जेव्हा शेतीमधील प्रगती ही महत्वाचे योगदान देईल. देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे. मीनिंग, प्रोग्रेसिव्ह और डेव्हलपिंग कंट्रीज लाइक इंडिया will become developed country when progress in agriculture will make a significant contribution, and everyone should strive for the progress of the country. Meaning, भारत जैसे प्रगतिशील देश प्रगत देश बन जाएंगे जब कृषि में प्रगति एक महत्वपूर्ण योगदान देगी और सभी को देश की प्रगति के लिए प्रयास करना होगा और प्रयास करना चाहिए. नेक्स्ट सेंटेंस. आपली कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या गोष्टींची प्रगती झाली म्हणजे आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती होईल. The progress of our agriculture, labor prestige, strength of unity will be the overall progress of our country. Meaning in हिंदी, हमारी कृषि संस्कृति की प्रगति, श्रम प्रतिष्ठा, एकता की ताकत का मतलब हमारे देश की प्रगति है. क्वेश्चन नंबर 3, थर्ड वन. या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दात लिहा. Guys, this is going to be very exhaustive answer. This is going to be very long answer. I tried to elaborate each and every point from the poem. You take as much you want. Okay, we'll start. आपली कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या गोष्टींची प्रगती झाली म्हणजे आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती होईल. Now, this sentence is from the description of the poem only. You need to write down these words again and again in your answer. Okay, meaning is the progress of our agricultural, labor prestige, strength of unity will be the overall progress of our country. In Hindi, हमारी कृषि संस्कृति की प्रगति, श्रम प्रतिष्ठा, एकता की ताकत का मतलब हमारे देश की प्रगति है. फर्स्ट पॉइंट फॉर दिस क्वेश्चन इज माणसाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न ही एक महत्वाची गरज आहे. दिस इज जनरल स्टेटमेंट. दॅट इज फूड इज वन ऑफ द बेसिक ह्यूमन नीड्स. इन हिंदी, भोजन मानव की मूलभूत आवश्यकताओं में से एक है. नेक्स्ट पॉइंट. शेतीमधून निर्माण होणाऱ्या पिकाची किंमत पैशात मोजता येणार नाही इतकी मोठी असते. मीनिंग, the value of a crop produced from agriculture is so great that it cannot be measured in money. Meaning, in Hindi, कृषि से उत्पादित फसल का मूल्य इतना महान है कि इसे पैसों में नहीं मापा जा सकता. नेक्स्ट पॉइंट, थर्ड पॉइंट. शेतकऱ्यासाठी शेतीतून मिळालेले उत्पन्न ही त्याची फार मोठी आर्थिक मदत असते. मीनिंग, the income earned from agriculture is a great financial help to the farmer. In Hindi, कृषि से प्राप्त पैसा किसान के लिए एक बहुत बड़ी वित्तीय मदद है. नेक्स्ट पॉइंट. भारत हा शेती प्रधान देश आहे. मीनिंग, इंडिया इज एन एग्रीकल्चरल कंट्री. इन हिंदी, भारत एक कृषि प्रधान देश है. नेक्स्ट पॉइंट, फिफ्थ वन. देशाच्या विकासासाठी शेती उद्योग विकसित झाले पाहिजेत.
agribusiness should be developed for the development of the country. इन हिंदी, देश के विकास के लिए कृषी व्यवसाय विकसित किया जाना चाहिए. नेक्स्ट पॉइंट, शेतीमध्ये प्रगत देश हे खऱ्या प्रगत देशाचे लक्षण आहे. मीन्स truly developed countries are the countries which or with developed agriculture. इन हिंदी, कृषि में विकसित देश वास्तव में विकसित देश की पहचान है. नेक्स्ट पॉइंट, देशाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मीनिंग इट इज नेसेसरी फॉर ऑल टू कम टुगेदर फॉर द डेवलपमेंट ऑफ द कंट्री. मीनिंग इन हिंदी, देश के विकास के लिए सभी का एकजुट होना आवश्यक है. नेक्स्ट पॉइंट, एखादे काम करण्यासाठी लागणारे श्रम कमी लागतात जेव्हा एकापेक्षा अधिक माणसे ते काम वाटून घेतात. मीनिंग the labor required to perform a task is less, or the human power required to perform a task is less when more than one person shares the task. मीनिंग किसी कार्य को करने के लिए आवश्यक श्रम कम होता है जब एक से अधिक व्यक्ति कार्य को बांट लेते हैं. नेक्स्ट सेंटेन्स, त्याचबरोबर सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास नव्या प्रकारच्या कल्पना सुचतात व नवीन कल्पनांमुळे देशाच्या प्रगतीला मदत होते. इन इंग्लिश, ॲट द सेम टाइम इफ एव्हरीवन वर्क्स टुगेदर न्यू आयडियाज कम अप and new ideas help in progress of the country. इन हिंदी, इसी समय यदि सभी एक साथ काम करते हैं तो नए विचार सामने आते हैं और नए विचार देश की प्रगति में मदद करते हैं. नेक्स्ट पॉइंट, नवीन पिढी नवनवीन स्वप्ने बघत आहे व ही स्वप्ने साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेकांना सहाय्य करावे. मीनिंग the new generation is dreaming new dreams. The new generation is dreaming new dreams, and to make these dreams come true, everyone should come together and help each other. In Hindi, नई पीढ़ी नए सपने देख रही है और इन सपनों को सच करने के लिए सभी को एक साथ आना चाहिए और उस सपने को पूरा करने के लिए एक दूसरे की मदद करनी चाहिए. नेक्स्ट पॉइंट, देशाच्या विकासासाठी श्रमदान करणे गरजेचे आहे. इन इंग्लिश, इट इज नेसेसरी टू वर्क हार्ड फॉर द डेवलपमेंट ऑफ द कंट्री और फॉर द डेवलपमेंट ऑफ द नेशन. इन हिंदी, देश के विकास के लिए कड़ी मेहनत करना आवश्यक है. नेक्स्ट लाइन, फक्त श्रमच नाही तर यंत्रांची देखील सोबत आपल्या देशाच्या प्रगतीला असणार आहे. त्यामुळं होणारी प्रगती ही उद्योगधंद्यांमध्ये प्रगती आहे. मीनिंग नॉट ओनली लेबर बट ऑल्सो मशिनरी विल accompany the progress of our country. So the progress that is made will be industrial progress. One more time, फक्त श्रमच नाही तर यंत्रांची देखील सोबत आपल्या देशाच्या प्रगतीला असणार आहे. Not only labor but also machinery will accompany the progress of country. त्यामुळे होणारी प्रगती ही उद्योगधंद्यांमधली प्रगती देखील आहे. सो द प्रोग्रेस दॅट इज मेड विल बी इंडस्ट्रियल प्रोग्रेस. इन हिंदी, न केवल श्रम बल्कि मशीनरी भी हमारे देश की प्रगति में साथ देगी. इसलिए जो प्रगति हुई है वह औद्योगिक प्रगति होगी. रिमेंबर दिस, औद्योगिक प्रगति, आर्थिक प्रगति, शेतकी प्रगति. These words should come in your answer. लास्ट पॉइंट, आभाळावर उत्क्रांतीचा घुमू ललकार. म्हणजे आपल्या देशाची प्रगती ही आपल्यापुरते मर्यादित न ठेवता या प्रगतीचा सगळ्या जगाला उपयोग व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करू. द मीनिंग इज प्रिटी स्ट्रेट फॉरवर्ड इन द इंग्लिश. द प्रोग्रेस ऑफ आवर कंट्री इज नॉट लिमिटेड टू अस. वी विल ट्राय टू मेक दिस प्रोग्रेस यूजफुल टू द होल वर्ल्ड. इन हिंदी, लास्ट सेंटेंस, हमारे देश की प्रगति हमारे लिए सीमित नहीं रहेगी. हम इस प्रगति को पूरी दुनिया के लिए उपयोगी बनने का प्रयास करेंगे. देर आर दिस 13 पॉइंट्स गाइज. I tried to incorporate all the points
you can use as per your need. Okay, this is all about this third question. We'll see next question. Question number 3, fourth, that is last question from this poem. कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा. मीनिंग, एक्सप्लेन द आइडिया ऑफ यूनिटी एक्सप्रेस्ड इन पोएम. कविता में व्यक्त एकता का विचार स्पष्ट कीजिए. एकात्मता इज नथिंग बट यूनिटी और यूनाइटेड इज नथिंग बट एकता अगेन इन हिंदी. First point, guys, again I am considering 10 points here. You can use as per your requirement. हजार आम्ही एकी बळकट. This is sentence or this is line from poem only. The meaning is we are thousand but stand united. In हिंदी, हमें काउंट करो तो हजार है लेकिन एकता से लाखों बन जाते हैं. नेक्स्ट पॉइंट, आम्ही वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या वर्णाचे विभिन्न जाती जमातीचे आहोत पण आमच्यात एकता आहे. मीनिंग, वी बिलोंग टू डिफरंट सोसाइटीज, डिफरंट कास्ट, डिफरंट ट्राइब्स बट वी आर यूनाइटेड. हम विभिन्न समाजों, विभिन्न जातियों, विभिन्न जनजातियों के हैं लेकिन हमारे पास एकता है. नेक्स्ट पॉइंट, त्यामुळे आम्ही खूप जास्त बलवान आहोत. मीनिंग, सो वी आर मच स्ट्रॉन्गर. इन हिंदी, इसलिए हम बहुत मजबूत है. नेक्स्ट पॉइंट, सर्वांचे हो एकच मनगट. मीनिंग, एवरी इंडिविजुअल comes here together to form a single wrist of unity. मीनिंग, सभी को मिलकर हम एक कलाई है. नेक्स्ट पॉइंट, आम्ही सारे वेगवेगळे असलो तरी आमचे आवाज वेगवेगळे असले तरी आमचे सर्वांचे सूर एकच आहेत. मीनिंग, वी आर ऑल डिफरंट and our voices are different but we all have the same tone. मीनिंग, हम सभी अलग हैं लेकिन हम सभी के स्वर समान है. नेक्स्ट पॉइंट, आम्ही अनेक आहोत पण आमच्यात एकता आहे. मीनिंग, वी आर मेनी बट वी हैव यूनिटी. इन हिंदी, हम कई हैं लेकिन हमारे पास एकता है. नेक्स्ट पॉइंट, शक्तीची ही झडते नौबोट. द पावर ऑल्सो फॉल्स इन फ्रंट ऑफ आवर यूनिटी. मीनिंग, हमारी एकता की शक्ति के सामने कोई ताकत नहीं. नेक्स्ट पॉइंट, आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आम्ही सगळे एकमेकांच्या अशा प्रकारे सोबत आहोत की आमच्यापेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही. मीनिंग, वी आर ऑल टुगेदर अँड वी आर ऑल टुगेदर इन सच अ वे दैट देयर इज नो पॉवर ग्रेटर देन अस. इन हिंदी, हम सभी एक साथ हैं और हम सभी इस तरह से एक साथ है कि हमसे बढ़कर कोई शक्ति नहीं है. नेक्स्ट पॉइंट, ही एकतेची शक्ती असणे खूप महत्वाचे असते आणि आमच्याकडे ती आहे. मीनिंग, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हैव दिस पावर ऑफ यूनिटी एंड वी हैव इट. इन हिंदी, एकता की यह शक्ति का होना बहुत जरूरी है और हमारे पास वह है. लास्ट पॉइंट, आणि ह्याच एकीच्या बळावर आमच्या घराघरातून नवीन विचाराचे तेज नवीन नवीन अवतार घेते. मीनिंग, अँड इट इज द स्ट्रेंथ ऑफ दिस यूनिटी दैट द न्यू थॉट्स कम्स फ्रॉम आवर होम्स. इन हिंदी, और यह इस एकता के बल पर है कि नए विचारों की चमक हमारे घरों से नए अवतार लेती है. आई ट्राई टू कवर ऑल द पॉइंट्स. Again, I am requesting you to don't use this answer as it is. Modify it little bit as per your convenience. This is all for this poem.